सोशल मीडियावर एक टीजर रिलीज झाला। नाव होतं महाराष्ट्र एप्स्टीन फाइल्स। दिग्दर्शक स्वरूप सावंत आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी जेव्हा या चित्रपटाची घोषणा केली तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती की हा चित्रपट महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभूतपूर्व भूकंप घडवून आणणार आहे। हा चित्रपट नाशिकच्या अत्यंत वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर आधारित होता। पण टीजर बाहेर येताच राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या गोटात अस्वस्थता पसरली। टीजर मधील एका पात्राचे राहणीमान, साडी नेसण्याची पद्धत आणि व्यक्तिमत्व हुबेहूब रुपाली चाकणकर यांच्याशी साधर्म्य साधणार होतं, असं रुपाली चाकणकर यांचं म्हणणं आहे। येथूनच सुरू झाला आरोपांचा आणि कायदेशीर युद्धाचा पहिला अंक। नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण? नेमका हा वाद आहे तरी कशावरून? रुपाली चाकणकर यांच्या 25 कोट्यांच्या मानहानी दाव्यानंतर त्यांच्यावरच 500 कोटींचा उलट दावा कोणी केला? सगळं सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी प्रिया समीर आणि तुम्ही पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज। आपली जनमानसातील प्रतिमा डागाळली जात असल्याचा आरोप करत रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टाची पायरी चढली। त्यांनी पूर्व परवानगीशिवाय आपल्या प्रतिमेशी साधर्म्य असलेले पात्र दाखवून बदनामी केल्याचा ठपका चित्रपटाच्या टीमवर ठेवला। त्यांनी दिग्दर्शक स्वरूप सावंत आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर थेट 25 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला। माझं नाव आणि माझी प्रतिष्ठा ही एवढ्या वर्षांच्या कष्टाने कमवली आहे। कोणत्याही पुराव्याशिवाय राजकीय हेतूने प्रेरित होऊन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न मी सहन करणार नाही, असं रुपाली चाकणकर यांचं म्हणणं आहे। पण लढाई फक्त कोर्टापुरती मर्यादित राहिली नाही। सोशल मीडियावर रुपाली चाकणकर यांच्यावर अश्लील कमेंट्स आणि बदनामीकारक पोस्टचा दावा केला। चाकणकर यांनी थेट पुण्याच्या सायबर आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्रातील महिला नेत्यांसह 19 जणांवर गुन्हे दाखल केले। यात सुषमा अंधारे, संगीता तिवारी, डॉक्टर आशा मिरगे आणि त्यांच्याच पक्षाच्या दुसऱ्या गटातील रुपाली पाटील ठोंबरे यांचा समावेश होता। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। गुन्हा दाखल झाल्यावर राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे शांत बसणाऱ्या नव्हत्या। त्यांनी कॅमेऱ्यासमोर येत रुपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत शेलक्या आणि धारदार शब्दात हल्ला चढवला। आम्ही शेंगा खाल्ल्या नाहीत तर टरफलक कशावरून उचलू? रुपाली चाकणकर इतके दिवस झोपल्या होत्या का? जेव्हा नाशिकमध्ये ती घटना घडली तेव्हा त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून संवैधानिक पदावर होत्या। त्या भोंदूबाबासोबत त्यांचे फोटो काय करत होते? त्यांनी महाराष्ट्रातील महिलांची इज्जत वेशीला टांगण्याचं काम केलं। आम्हाला जेलची भीती दाखवू नका, आम्ही कायद्याने उत्तर देऊ। ठोंबरे यांच्या वक्तव्यानं ही लढाई वैयक्तिक आणि राजकीय प्रतिष्ठेची बनली। चाकणकरांच्या 25 कोटींच्या दाव्याने चित्रपट थांबेल असं वाटत असतानाच या कथेला एक सर्वात मोठा आणि अनपेक्षित ट्विस्ट मिळाला। चित्रपटाचे दिग्दर्शक स्वरूप सावंत आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी बचावात्मक पवित्रा न घेता थेट आक्रमण केलं। त्यांनी रुपाली चाकणकर यांना थेट 500 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवून उलट मानहानीचा दावा ठोकला। आम्ही चित्रपटात किंवा टीजरमध्ये कुठेही रुपाली चाकणकर यांचं नाव घेतलेलं नाही। हा चित्रपट कोणाची बायोग्राफी किंवा चरित्रपट नाही। हा समाजातील अंधश्रद्धेवर भाष्य करणारा काल्पनिक चित्रपट आहे। मग चाकणकर स्वतःहून ती भूमिका माझीच आहे असं सांगून चित्रपटाला विरोध का करत आहेत? त्या आमचा मानसिक छळ करत आहेत आणि OTT प्लॅटफॉर्म्सवर चित्रपट न दाखवण्यासाठी दबाव आणत आहेत। 500 कोटींच्या या दाव्यानं संपूर्ण कायदेशीर लढाईचं पारडच फिरवून टाकलं। चित्रपट निर्मात्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुढे करत चाकणकर आमच्यावर दबावाचं राजकारण करत असल्याचा आरोप केला। आज हा संपूर्ण वाद केवळ एका चित्रपटापुरता मर्यादित राहिलेला नाही। हा वाद आता कोर्टाच्या चौकटीत, पोलिसांच्या फाईल्समध्ये आणि सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये रोज नवा रंग बदलत आहे। या संपूर्ण प्रकरणावरून काही गंभीर प्रश्न निर्माण होतात। महाराष्ट्रात एप्स्टीन फाईल्स हा खरोखरच केवळ अंधश्रद्धेवर आणि आधारित काल्पनिक चित्रपट आहे की त्यामागे कोणा राजकीय नेत्याला लक्ष करण्याचा छुपा अजेंडा आहे? रुपाली चाकणकर यांनी केलेली कारवाई ही स्वतःच्या प्रतिष्ठेचं रक्षण करण्यासाठी आहे की चित्रपट दडपण्यासाठी? आणि सोशल मीडियावर राजकीय द्वेषातून महिला नेत्यांनी एकमेकांवर केलेले हे आरोप महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला कुठे घेऊन जात आहेत? कोर्टाचा निकाल काय येईल? चित्रपट कधी प्रदर्शित होईल? आणि या 19 जणांवर पोलीस काय कारवाई करतील? येणारा काळच ठरवेल। पण एक गोष्ट मात्र नक्की, महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्सने पडद्यावर येण्याआधीच महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी खळबळजनक फाईल उघडली आहे। या संपूर्ण घटनेवर आपलं काय मत आहे आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।